आज आपण वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। ह्याला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त तयारीही करावी लागत नाही। झटपट बनली जाते आणि टेस्टला सुद्धा एकदम अप्रतिम अशी लागते। तर चला मग आता आपण सुरुवात करूया बनवायला। तर मी इथं 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत, ती आपण कट करून घेऊया। हे इथं मी वांग्याला मधून एक आणि आडवा असे 2 काप केलेले आहेत। तुम्ही इथं वांगे अर्धी अर्धी केली तरी चालतील। हे आपल्याला असेच सगळ्या वांग्यांचे कट करून घ्यायचे आहेत। सगळे कट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालून ठेवूया, म्हणजे ही काळी पडणार नाही। आणि आपण तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया। इथं मी लसूण, खोबरं आणि आलं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 मूठ कोथिंबीर। हे आपण पाणी न घालता जाडसर असं थोडंसं वाटून घेऊया। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये जिरे घालून घेऊया अर्धा चमचा आणि आपण हा वाटलेला मसाला घालून घेऊया। तो आपण कमी गॅसवर 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊया। हे आता भाजल्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर, 1 छोटा चमचा धने जिरे पूड आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आणि ह्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स होतील आणि चांगले भाजले पण जातील आणि खाली लागणार नाही। त्यासाठी मी इथं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। इथं मसाला आपला चांगला भाजलेला आहे, तेल पण चांगलं सुटलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये चिरलेली वांगी घालून घेऊया आणि वांगी पण आपण 1 ते 2 मिनिटं मसाल्यासोबत परतवून घेऊया। मसाल्यासोबत भाजल्यामुळे वांग्याला छान टेस्ट येते, त्यामुळे 1 ते 2 मिनिटं आपण हे वांगी मसाल्यासोबत भाजून घ्यायची। आता इथं भाजून झालेली आहेत वांगी, तर आता ह्यामध्ये आपण पाणी ॲड करूया। इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मीठ चवीनुसार घालायचं आणि थोडंसं मिळून येण्यासाठी ह्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट घातलेला आहे। आता ह्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घेऊया आणि झाकून आपण हे 15 मिनिटासाठी शिजवून घेऊया। इथं आता 15 मिनिटं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे। वांग आपलं आता तयार झालेलं आहे, तरी सुद्धा एकदा आपण चेक करून बघायचं। वांग जर शिजलं नसेल तर अजून 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवायचं। आता इथं आपलं वांग शिजलेलं आहे, तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। इथं आता आपलं वांग तयार झालेलं आहे। हे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा घरी खायलाही चवीला एकदम अप्रतिम असं लागतं। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।